उत्पत्तीमध्ये या तिघांचाही रोल आहे. पिता आहे तिथं, पुत्र आहे आणि पवित्र आत्माही आहे. हालेलुया. हे तिघाला आम्ही अलग करू शकत नाही. त्यानंतर पाचव्या ठिकाणी आम्ही त्रिक परमेश्वराबद्दल पाहतो. उत्पत्ती याचा 18वा अध्याय 1 ते 2 वचन. या ठिकाणी 3 पुरुष आहेत आणि या 3 पुरुषाला पाहतो की अब्राहमाने नमन केलं. हे 3 पुरुष कोण होते माहिती का तुम्हाला? हे होते पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, ज्याला आम्ही एलोहिम म्हणतो. त्यानंतर 6व्या ठिकाणी आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये त्रिएक परमेश्वर. यशया याचा 6वा अध्याय आणि 8 वचन. या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की आमच्यासाठी कोण जाईल, आमच्यासाठी कोण जाईल. तो स्वतःला तर म्हणू शकत नाही ना आमच्यासाठी कोण जाईल. त्या ठिकाणी पिता पण आहे, पुत्र पण आहे आणि पवित्र आत्मा पण. हे तिघं मिळून म्हणत आहे की आमच्यासाठी कोण जाईल. आणि मी पाहतो की हिब्रू मध्ये त्याला एलोहिम म्हटलेला आहे. एलोहिम हा सोबत चांगला असेल. 7व्या ठिकाणी आम्ही त्रिएक परमेश्वर बद्दल पाहतो. यशया 48 अध्याय आणि 16 वचन. यशया 48 आणि 16 या ठिकाणी पिता आहे, आत्मा आहे आणि येशू जो येणार आहे त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा टोटल 7 ठिकाणामध्ये जुन्या करारामध्ये त्रिएक परमेश्वराबद्दल लिहिलेलं आहे. आता आम्ही पाहणार आहोत की नव्या करारामध्ये अशा 12 जागा आहेत जिथं त्रिएक परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे. असे वचन आहेत. तर मत्तई याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा झाला, येशू बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला, त्यावेळेस त्या ठिकाणी येशू होता म्हणजे पुत्र होता आणि पवित्र आत्मा जो आहे तो कबुतराच्या स्वरूपामध्ये येशूवरती उतरला आणि आकाशातून पित्याची वाणी झाली की हा माझा परम प्रिय पुत्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी पिता होता, पुत्र होता आणि पवित्र आत्मा होता. त्या ठिकाणी तिघं पण आम्हाला एक साथ पाहायला मिळतात. हालेलुया. तर नव्या करारामध्ये 12 ठिकाणी आहेत. पहिलं वचन आहे मत्तई 3:16, मार्क याचा 1ला अध्याय 9 ते 11, लूक याचा 3रा अध्याय 21 ते 22, आणि ह्यानंतर दुसऱ्या जागेवरती आहे लूक याचा 9वा अध्याय आणि 35 वचन. लूक 9 आणि 35 फक्त लिहून घ्या आणि घरी गेल्यानंतर स्टडी करा. लूक 9:35. तिसऱ्या ठिकाणी आहे मत्तई याचा 27वा अध्याय आणि 46 वचन. चौथ्या ठिकाणी आहे प्रिशनची कृत्य 2रा अध्याय आणि 33 वचन. या ठिकाणी आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे पाहायला मिळतात. 5व्या ठिकाणी आहे प्रिशनची कृत्य 10वा अध्याय आणि 38 वचन. या ठिकाणी पण आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा पाहायला मिळतात. 6 आहे 6वं वचन आहे 1 कोरिन्थ 12वा अध्याय 4 ते 6 वचन. या ठिकाणी पण आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा देतो आणि घेतो त्यावेळेस आम्ही 3 नावावर देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. 7वं ठिकाण आहे 7व्या जागेवरती आहे इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय 17 वचन. या ठिकाणी येशू पण आहे, या ठिकाणी परमेश्वर आहे आणि या ठिकाणी आत्मा आहे. 8व्या जागेवरती आहे इब्री लोकास पत्र 9वा अध्याय आणि 14 वचन. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 14 वचन. या ठिकाणी पण येशू आहे, आत्मा आहे आणि पिता आहे. त्यानंतर 9 आहे 1 पेत्र 1ला अध्याय 2रं वचन. या ठिकाणी पण आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा पाहायला मिळतात. आणि 10 आहे 1 योहान 5:7. या ठिकाणी आम्हाला पिता, वचन, वचन म्हणजे येशू आणि ठिकाणी पवित्र आत्मा. जसं मनुष्य एक नाही तो 3 आहे, तसं परमेश्वर हा एक आहे पण तो 3 व्यक्तींमध्ये आहे. 11व्या जागेवरती आहे यहूदाचं पत्र 1ला अध्याय आणि 21 वचन. त्या ठिकाणी पण आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याबद्दल पाहायला मिळतं. आणि सगळ्यात शेवट म्हणजे 12वा यशया याचा 11वा अध्याय आणि 2 वचन. यशया 11 आणि 2.
जसं की प्रियांनो आम्ही बाळक साहेब शेवटचा आशीर्वाद देतात, त्या शेवटच्या आशीर्वादामध्ये पण काय असतं? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असतात. तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आहे की परमेश्वर एक आहे. हालेलुया. काय म्हटलंय पवित्र शास्त्र? की परमेश्वर एक आहे. अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन. परमेश्वर, अनुवाद याचा 6वा अध्याय 4थं वचन. आता परमेश्वर एक आहे हे कोणासाठी होतं माहितीये का? इस्रायल लोकांसाठी. कारण त्या इस्रायल लोकांमध्ये वेगवेगळे परमेश्वर होते, वेगवेगळ्या आराधना, वेगवेगळी मूर्तीपूजा त्या ठिकाणी चालू होती, आणि म्हणून त्या लोकांना सांगण्यासाठी परमेश्वर बोलला की परमेश्वर एकच आहे. परंतु त्यानंतर आम्हाला कळालं की परमेश्वर हा एक आहे, पण तो 3 व्यक्तीमध्ये आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तर प्रियांनो, काय पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक समान आहेत का? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल किंवा नाही. बघा, पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा पिता नाही. पिता पिता आहे, पुत्र पुत्र आहे, पवित्र आत्मा पवित्र आत्मा आहे. हे तिन्ही पण मिळून परमेश्वर होता, ज्याला आम्ही एलोहिम असं म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे तिघ आहेत, पण त्यांचं व्यक्तित्व, जे व्यक्तिमत्व आहे ते वेगवेगळं आहे.